विधायक अर्जुन खोतकर और उनके बेटे अभिमन्यु खोतकर को इंस्टाग्राम पर 4 अलग अलग अकाउंट से जान से मारने की धमकी दी गई। अभिमन्यु ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद एक नाबालिग को हिरासत में ले लिया गया और फिर छोड़ दिया गया। पुलिस अन्य आरोपियों की तलाश में है। खोतकर ने आरोप लगाया है कि IPL सट्टा और मटका बंद करने के कारण उन्हें धमकियां दी जा रही है। अभिमन्यु खोतकर यांच्या फिर्यादीवरून काल दिनांक 24 रोजी CR नंबर 274/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास API पाटील साहेब करत आहेत। सदर गुन्ह्यामध्ये इंस्टाग्रामवरून इनडायरेक्टली काही टॅग केलेला आणि व्हिडिओ केलेले असे धमकी वजा व्हायरल झालेले होते व्हिडिओ, त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यावरून आपण एक आरोपी ची माहिती मिळाली असता तो ताब्यात घेतला आहे, पण त्याचं वय कमी असल्याने तो 15 वर्षाचा जुवेनाइल आहे, तर त्याला नोटीस देऊन त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे। त्यांनीच बोगस एक स्क्रिप्ट तयार केलेली होती आणि त्याच्यावरूनच ते अपलोड केलेलं होतं। त्यावर ते काही कमेंट्स आलेल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला 4-5 जणांच्या IDs मिळालेल्या आहेत, त्यामुळे बाकीच्या आरोपींचाही शोध घेणं चालू आहे। असल्या कुठल्याही धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीत। जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू। आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा, मटका, IPL, जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं त्यातही ते थ्रेट ते देत असतील। आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत, त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू। मग येत होत्या, पण असं आम्ही हे घेत नव्हतो, सिरियसही घेत नव्हतो, पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल। हे गेले 8-10 दिवस झाले मी बघतोय सारखं इंस्टाग्रामवर वगैरे याच्यावर, त्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात, जेव्हा मानाच्या धमक्या येतात। मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार नाही। 100% उत्तर देऊ आणि धमक्याला घाबरत पण नाही। जे काम माझं चालू ते काम चालू राहील। फिर्याद दिली त्यामध्ये माझ्या मुलाने फिर्याद